नमस्कार शेतकरी मित्रांनो, मान्सून 2026चे हवामान अंदाज आपण 16 मे पासून द्यायला सुरुवात केली. 16 मे पासून आपण शेवटी 24 मेला लास्ट जो व्हिडिओ टाकला त्यामध्ये प्री मान्सून पूर्व मोसमी ॲक्टिव्हिटी कशा प्रकारच्या राहील हे आपण त्यामध्ये सांगितलं होतं. त्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगितलं होतं की आता जूनच्या पहिल्या आठवड्यापासून प्री मान्सून ॲक्टिव्हिटी म्हणजे पूर्वमोसमी घडामोडी ह्या वाढणार आहे. तर आता त्या घडामोडी आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ही रडार इमेज आहे, करंट रडार इमेज आहे. ह्यामध्ये आपल्याला असं दिसते की नागपूर, भद्रावती, उत्तर पूर्व भाग, गडचिरोलीचा बराचसा भाग, गोंदिया, भंडारा इथे ही पूर्वमोसमी ॲक्टिव्हिटी घडत आहे. इथे वाऱ्याचा वेग वाढून विजांचा गडगडाट, पाऊस असं आपल्याला चित्र इथे दिसत आहे. याचा स्प्रेड हा पश्चिमेकडे नसणार. ठीक आहे. आता परत स्क्रीनवर तुम्ही बघा, इथे आपण पाहू शकतो की ही उद्याची म्हणजे 29 मे 2026ची इमेज आपल्याला दिसत आहे. इथेही पूर्व विदर्भामध्ये गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरचा पूर्व भाग, नागपूर पूर्व भाग, वर्धा पूर्व भाग असा काही ठिकाणी पाऊस राहण्याची शक्यता आहे. प्री मान्सून घडामोडी आहे. ह्या प्री मान्सून सीझनमध्ये आपल्याला ॲक्युरेट सांगता येत नसते की पर्टिक्युलर त्या ठिकाणी तिथे 100 किलोमीटरचा सुद्धा एरर येतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढची तारीख बघू, 30 तारीख. याच्यात आपल्याला असं दिसतंय की सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, त्यानंतर सोलापूरचा जो पश्चिम भाग आहे, पश्चिम दक्षिण भाग, त्यानंतर साताऱ्याचा दक्षिण भाग, पुणेचा दक्षिण भाग, पश्चिम किनारपट्टीवर काही भागात स्क्रीनवर बघू शकता अशा आपल्याला घडामोडी दिसणार आहे. त्यानंतर 31 तारखेला सुद्धा त्याच भागात आणि विदर्भाचा पूर्व भाग. प्री मान्सून घडामोडी ह्या विदर्भाच्या पूर्व भागातूनच सुरू होत असतात मेजरली. आणि मान्सून जसा जसा पुढं सरकतो तसतसं दक्षिणेकडून सुद्धा प्री मान्सून ॲक्टिव्हिटी चालू होत असतात. आणि जेव्हा कर्नाटकमध्ये मान्सून पोचतो त्यावेळेस मग पुढं उत्तर भागात म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा त्यावेळेस प्री मान्सून ॲक्टिव्हिटी घडायला सुरुवात होते. यावेळेस आता एक गोष्ट तर लक्षात आली असेल की पेरण्या हे उशिरा होणार आहे. ठीक आहे. जून महिन्यात जो पाऊस येणार आहे सुरुवातीच्या काळात तो सुद्धा प्री मान्सूनचा पाऊस राहणार आहे. तर 1 जूनपासून कसा पाऊस राहणार हे आपण प्री मान्सूनचा पाऊस हे आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघू. शक्यतोवर दररोज व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करीन, एक व्हिडिओ. पण मागच्या व्हिडिओचा मी काय बोललो होतो त्याला कनेक्ट पुढचा व्हिडिओ राहणार. तुमचं कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. आपण एका वाटेनेच चालणार आहोत. जसं की मागे काहीतरी फॉल्ट झाला आणि पुढं मागचं सोडून दिलं आणि पुढं काहीतरी बोलत आहोत असं नाही होणार. मी तुम्हाला आत्ता व्हिडिओ बनवताना 24 मेच्या व्हिडिओचा संदर्भ सांगितला होता. आज आता आहे 28 मे 2026. पुढेही तसंच आपण करणार आहोत. ठीक आहे. हा व्हिडिओ फार महत्त्वाचा नाही आहे. प्री मान्सून छोट्या मोठ्या प्री मान्सून ॲक्टिव्हिटी आहे. जूनच्या सुरुवातीलाच प्री मान्सून ॲक्टिव्हिटी ह्या वाढणार आहे. परंतु तो पाऊस पेरणीचा राहणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद. सध्या पाऊस पेरण्या कधी होणार तर पेरण्या सांगितलंच आहे 18 तारखेच्या पुढे 24 तारखेच्या पुढे आपला मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात दाखल व्हायला तेवढा वेळ लागू शकतो. ठीक आहे. एन्सो न्यूट्रल आहे. आयओडी अजूनपर्यंत पॉझिटिव्ह नाही. बाकी गोष्टी आपल्याला कोणत्याच प्रकारच्या म्हणजे जसं की चक्रीवादळ मागील महिन्यात निर्माण होणार होतं बंगालच्या उपसागरात. त्यानंतर काही चिन्ह आपल्याला अरबी समुद्रात सुद्धा दिसत होते पण कोणत्याही प्रकारचे ते सायक्लॉनिक स्टॉर्म बनले नाही. ठीक आहे. बघू आता पुढे काय होते ते. शांततेने काम करावं लागेल. तुमच्याजवळ पाण्याची सोय असेल तर स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. हवामान अंदाज फार जास्त नाही घेतले तरी चालेल त्या केसमध्ये. परंतु टेम्परेचरचा सुद्धा विचार करा. धन्यवाद.